एक्सक्यूज मी. ए हाय. तू इथे कशी काय? अगं माझं जाऊ दे, पण तू हे सगळं काय करतेयस? काही नाही ग, शूट करतेय. का? कशासाठी? आणि चल, तुला सगळं सांगते. ओके. सो असं सगळं आहे मी आपल्या यूट्यूब चॅनलसाठी शूट करत होते. वाव, एवढा कॉन्फिडन्स आला आहे तुझ्यात, म्हणजे मला वाटलं नव्हतं आपण असं काहीतरी कधी करू. तुला आठवतं आहे का, आपल्याला नेहमी काहीतरी करायचं होतं, नेहमी आपली इच्छा होती की काहीतरी स्वतःसाठी करायचं आहे, पण तू नेहमी घाबरायचीस, तुला ना कधी स्वतःवर कॉन्फिडन्स होता, तू स्वतःला नेहमी इतरांपेक्षा कमी समजायचीस आणि ह्या सगळ्याच्या भीतीने तू कधी काही ट्रायच नाही केलंस. हो अगं, कारण मला नेहमी ही भीती असायची ना की लोक माझ्यावर हसतील का, मी कशी दिसते आणि मी चुकले, मला नाही जमलं तर काय. आणि ह्या सगळ्या भीतीने किंवा ह्या सगळ्या विचारांनी असं वाटायचं की ठीक आहे, त्यापेक्षा न केलेलंच चांगलं आहे, म्हणून मी कधी काय केलंच नाही. राईट, आणि हेच मला नाही करायचं, म्हणजे ह्या सगळ्याच्या विचाराने आपण काही ट्रायच नाही करणं हे किती चुकीचं आहे ना. म्हणजे ठीक आहे, चुकलो तर चुकलो, एवढं काय त्याच्यात, परत प्रयत्न करू, पण ॲटलिस्ट काहीतरी करतोय ह्या गोष्टीचं समाधान तरी राहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुकांमधून तर आपण पुढे शिकत जाणार की कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. घाबरून राहिलो तर आपण आहेत तिथेच राहणार आहोत. हो, पण मग आता नाही का भीती वाटत, म्हणजे आता नाही का ह्या सगळ्या गोष्टींचे विचार आहेत. अगं असं नाही आहे, प्रत्येक मिनिटाला भीती वाटते, प्रत्येक मिनिटाला डोक्यात येतं की मी कशी दिसते आहे, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, मला जमतं आहे का, लोक माझ्यावर हसत असतील का. पण तू मला सांग, या सगळ्या गोष्टीचा आपण आत्तापर्यंत विचार करत आलो, काय झालं, आपण आहे तिथेच आहोत ना. आणि ह्याच गोष्टी पुढे कंटिन्यू केल्या तर आपण पुढे कधी जाणार. तुला खरं सांगू का, मला खूप छान वाटतं तुझं हे सगळं ऐकून, म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती किंवा जी गोष्ट आपल्याला वाटलं नव्हतं आपण कधी करू, ते सगळं तू करतीयस. ठीक आहे, सुरुवात आहे, प्रयत्न करतीयस, पण ॲटलिस्ट करतीये. आणि मला खरंच खूप छान वाटतंय की आपण स्वतःसाठी काहीतरी फायनली स्टार्ट केलं आहे. म्हणजे बघ ना गं, आपल्याला कधी वाटलं नव्हतं ना आपण हे असं काही करू शकू. हो गं, पण अजूनसुद्धा हे माझ्यासाठी एवढी इझी नाही आहे, म्हणजे अजूनसुद्धा भीती वाटते, अजूनसुद्धा मनात विचार येतात. आणि आपल्यासाठी तर हे खूप नवीन आहे, म्हणजे कॅमेरासमोर बोलणं, लोकांचा विचार न करता आणि कॉन्फिडेंट राहणं, ह्या सगळ्या खूप गोष्टी आहेत. पण फरक फक्त एवढाच आहे की आता घाबरण्याऐवजी आपण शिकत जातो, म्हणजे कमीत कमी आपण प्रयत्न करतो. आणि बऱ्याच गोष्टींकडे आपण आता एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागलो. मोठी झालीस का तू, बऱ्याच गोष्टी शिकली आहेस आणि एकदम मोठ्या माणसांसारखं बोलायला लागली आहेस. असं काही नाही आहे गं, या सगळ्या गोष्टी वेळेनुसार सगळ्यांना समजतात आणि आत्ताशी ती सुरुवात आहे, अजून आपल्याला भरपूर गोष्टी शिकायच्या. बरं मला सांग, हे सगळं ठीक आहे, पण मग मी हरवले का, म्हणजे माझं काय, अगं वेडी आहेस का, काही काय बोलतेस तू, कशी काय हरवशील. तू अजूनसुद्धा काही गोष्टींमध्ये आहे तशीच आहेस, म्हणजे अजूनसुद्धा तुला इतरांचा विचार येतो, अजूनसुद्धा तू इतरांना समजून घ्यायचा प्रयत्न करतेस आणि अजूनसुद्धा तू तेवढीच इमोशनल आहेस, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर तेवढंच रडायला येतं. आणि तुला एक सांगू का, मी खूप खुश आहे की आपल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आहे तशाच कंटिन्यू करतो, म्हणजे नवीन गोष्टी तर करतोच आहे, पण चांगल्या गोष्टीसुद्धा धरून चालतो. खूप छान वाटते गं मला तुझ्याशी बोलून, ह्या सगळ्या गोष्टी ऐकून, आपल्या सगळ्या गोष्टी ऐकून खूप बरं वाटतं. आणि खरंसुद्धा वाटत नाही की आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आलो आहे. आणि किती घाबरायचो आपण, किती विचार करायचो, पण ठीक आहे, कमीत कमी सुरू केलं आहे ना, बस. बरोबर. पण मला सांग, तू कशी काय इथे अचानक. काही नाही गं, तुझी आठवण येत होती म्हणून तुलाच भेटायला आले, तुझं कसं चाललंय, काय चाललंय, आपण आत्ता काय करतोय, आपण आता कुठे आहोत, काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी विचारायच्या होत्या. हो का, बरं झालं का आलीस. मला पण तुझ्याशी खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत, म्हणजे मला तुला सगळं सांगायचं आहे, आपल्यातले झालेले चेंजेस, विचारांमधले चेंजेस, आणि आपण किती गोष्टी शिकलो आहे, काय काय बदल झालेत, आणि सगळं तुझ्याशी शेअर करायचं आहे. एवढ्या वर्षांनी या भेटल्या आहेत, तर यांच्या गप्पा आता सुरूच राहणार. चला तर मग, तुम्ही मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.